वांगे आहेत आणि जे बी कोणते बी आटा आले असेल तर ते भाजीची व्हेरायटी विचारू पाहू आपण. काय भाव खपली तर वालबी तर पुरे डाऊन झालेले आहे. पत्ता गोबीचे भाव विचारू आपण. का पैसे नाही तर पत्ता गोबीचे भाव विचारू आपण. शैलेश क्वेश्चन कोण शेअर भाजीची भाजी भेंडी बघा मोठी मोठी आहे तरी विचारू. मोठी भेंडीचे भाव विचारू. टमाटर विचारू चिल्लर. आज का पोझिशन आहे टमाटरची. कॅरेट पहिल्या लाईन मध्ये जाऊन विचारू मग नंतर जात. चला मुरलाज कंपनी मध्ये आलो आपण. विचारू भाऊले आपला. भाऊ आज भेंडी का भाव खपली हो. तिला विचारू ढेमचं गिमचं काऊन नाही आण राहिलं तर ढेमचं गवार मिरची. चला उमेश भाऊला विचारू आपण. उमेश कंपनी मध्ये मुळे आज शॉर्टेजचा आयटम मुगना नवीन आयटम आहे. टमाटे का भाव खपू राहिले. भाव पडले म्हणते खूप आज भाव खूप. हे बघा मित्रांनो दुकान आपली लावून झालेली आहे बघा. गुड मॉर्निंग दोस्तो. मी तुमचा दोस्त संदीप आणि तुम्ही पाहू राहिले तुमचं युट्यूब चॅनल एडी दुकानवाला. चला आता पोचलो यवतमाळ सब्जी मंडी. भाजी मंडी उठाव कमी असल्यामुळे थोडासा लेट पण आलो. उठाव बराचसा कमी आहे. भाजी बरीच कमी खपू राहिली तर बघू. काही जास्त घ्यायचं नाही आज. शॉर्टेजचे जे भाजीच्या व्हेरायटी आहे ना त्याच थोड्या घ्यावं लागते आज. पण व्हिडिओ बनवासाठी द्यावंच लागेल ना. तुम्हाला तर माहिती द्यावंच लागेल. आता एवढा सारा करतो तर तुम्ही तर एक लाईकचं बनताय ना भैया. तर व्हिडिओ पसंत आला तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. आणि जो कालचा व्हिडिओ तो आज आलेला असेल तो लटकला होता. तुम्हाला सांगितलं होतं मी युट्यूब पण लटकते कधी कधी. तो लटकला होता. चला मग इंस्टाग्रामवर आता थोडे थोडे व्हिडिओ टाकणं चालू करणार आहे मी. तर आपला इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. आता चला मग आता पटापट जाऊ आपण. मेन्शन करून देईन मी इथं आपलं इंस्टाग्रामचं नाव. चला पटापट अंदर जाऊ मग. सांगतो काय पोझिशन आहे आजची. चला मग. चला आता मंडीत आलेलो आहे आपण. बघा आता पोझिशन बघू. बिरसा कंपनीत जाऊ आपण पहिले. वांगे आहेत आणि जे बी कोणते बी आयटम आले असेल तर ते भाजीची व्हेरायटी विचारून पाहू आपण. काय भाव खपली तर वालबी आहे पांढरीवाली. राजभाऊ आज कोणती कोणती भाजी आली आपल्याकडे. आपल्याकडे वांगे आलते, तुवर आलती, मिरची आलती, सबार. काय भाव खपले सांगा भाव बी सांगा. 50, 40, गोबी 20 रुपये, वांगे 100, वाल 30, वाल पांढरा 10, पांढरा 30 वाल रुपये किलो. 30 रुपये किलो. 30 रुपये 10 रुपये किलो. संभार तर 10 रुपये. 50 रुपये किलो. मिरची 50 आहे ना. 60 रुपये पन्नी. 60 रुपये पन्नी. 60 रुपये पन्नी 10 किलोची. हा मेला कास्त का. आवडच आहे संभार वांगे गोबी. गुणवंत कंपनी मध्ये बघा. एस कंपनी गुणवंत कंपनी. वांग्याच्या पन्न्या. वांगे तर पुरे डाऊन झालेले आहे. पत्ता गोबीचे भाव विचारू आपण. का पैसे नाही तर पत्ता गोबीचे भाव विचारू आपण. भाऊ पत्ता गोबी 10 रुपये किलो. पत्ता गोबी 10 रुपये किलो आहे म्हणजे बघा. पत्ता गोबीची मोठी गाडी चाललेली आहे. उठावच कमी आहे बघा. ह्या पन्न्या आहे द्या. किती किलोची पन्ने भाऊ. 15 किलोची पन्नी आहे म्हणजे. आणि हे वांगे 100 रुपये पन्नी. हे बी 15 किलो आहे ना. हे बघा आलू. हे बघा आलू भाऊ. आलू काय पोझिशन आहे. आणि लसण 120 रुपये 130 रुपये. हे आलू का बा. हा 20 रुपये आहे मित्रांनो. थोडा क्वालिटीवर असते बघा. हे क्वालिटी आणि हे क्वालिटी. मित्रांनो मागच्या बी लाईन मध्ये जाऊ. थोडं शॉर्टेजचे आयटम घ्यायचे आणि तुम्हाला भाव द्यायचा आहे. बाकी काही नाही. जास्त काही घ्यायचं आहे नाही. आपण कालच भरपूर नेलेला आहे. काकाले आपण काकाचे पहिले मिरच्या विचारू काकाले. 60-50 रुपये किलो बिकी आहे ना मिरची. आणि हे किती द्यायचं. 10 मिरची बी दाल ना. मिरची दाल आहे. हा चला आपण शैलेशला विचारू पोझिशन काऊन आहे. माल सगळे भाजीचे उठून नाही राहिले आज. शिवशंकर कंपनी. भेंडी किती आहे भाऊ. 10 किलो आहे भेंडी. 10 किलो भेंडी. शैलेश पोझिशन काऊन अशी आहे भाजीची. भाजी आता लोक इथून गेले खाऊन नाही राहिले भाज्या खाऊन बाहेरचं लागल्या लोकांच्या. मटन चिकन सब. हा चला आता भेंडी बघू आपण. भेंडी बी शॉर्टेजच आहे. चांगली क्वालिटी वाली. हा चांगल्या क्वालिटी वालीची भेंडी. नाही तर मोठी मोठी भेंडी तर पडून आहे. बघू आता आहे का समोर तर. बघा बीट
भाऊ जय भीम. बीट काय म्हणते बीट? 40 रुपये किलो आहे का? अरे वा वा, बीट 40 रुपये किलो बीट घ्या लागते प्रॉपर. हा ठीक आहे. भेंडी बघा मोठी मोठी आहे, तरी विचारू मोठी भेंडीचे भाव विचारू चिल्लर मध्ये. आणि तिकडे तर गेल्यावर मुर्राज कंपनी मध्ये ते ठोकचे भाव विचारू, लहान भेंडीचे बी विचारू, मोठ्या भेंडीचे विचारू. खोबराकडे भाव ते भेंडी का भाव? भेंडी 50 रुपये किलो आहे ना. थोडीशी मोठी आली आहे यावेळेस आहे ना. भेंडी चांगली आहे. हो भेंडी चांगली आहे. हे का बारीक भेंडी बी का भाव म्हणते तर पाहू. आपण मोठी दाखवली ना आता, बारीक मंदी आहे का भाव म्हणते तर. भेंडी हो काका? आणि भेंडी 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 60 रुपये आहे ना. बघा 10 रुपयाचा फरक आहे थोडा. मोठे आणि म्हणजे हवा येते. हवा येते का पक्का? ठीक आहे काका. शेपू 30 रुपये का आहे ना. आणि ते चवलाई भाजी? भाजी 20 रुपये किलो. आणि मेथी? मेथी 20 रुपये किलो. मेथी बी 20 रुपये किलो आहे. 20 रुपये किलो. काहीच नाही बाबा, तुम्ही हवा देऊन राहिले. एवढी हवा चालू असून तुम्हाला थंडी लागत नसते ना. जरा मार्केट मध्ये सध्या वागे 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 भरपूर सारे वागे आहे. वागे वागे वांगे वांगे ते 10 रुपये किलो वांगे. हे बघा टमाटर विचारू चिल्लर. आज का उशीर आहे टमाटरची? कॅरेट पहिल्या लाईन मध्ये जाऊन विचारू, मग नंतर जाता जाता. भाऊ पाशी दोन्ही व्हेरायटी राहते, एक वैशाली आहे गावरानी आहे. दोन्हीचे बी भाव विचारू आपण. का भाव म्हणते तर भाऊ? टमाटे 30 रुपये किलो आहे वो. दोन बी हाँ काम ते पोषण टमाटे काही 30 रुपये किलो. कमी होईन का वाढन अजून समोर? आता कमी होते. आता कमीच होणार आहे ना, आहे ना. आता नाही वाढत टमाटे. आता वाढणार नाही टमाटे. चलो त्रिकुटा कंपनीत आलो आपण. का भाऊ आज काही जास्त माल दिसून नाही राहिला मला. आज बुधवार आहे ना म्हणून. जाऊ दे. हा गावरानी वाल का भाव म्हणते? फक्त 20 रुपये किलो आहे ना. चला हा संध्या एचडी दुकान वाला. चलो भाऊ. और क्या बोलता भाई? झाला का घेऊन? हो जेवण झालं. सगळे नाश्ता करून आलो. ठीक आहे. चला आपण तिवारी कंपनीत आलो. सागर भाऊला विचारू आपण काय शॉर्टेज आहे. शॉर्टेज आयटम कोणते आहे तर सांगून देते आपल्याला. सागर भाऊ शॉर्टेज कुछ भी नहीं. भेंडी भेंडी तो अपनी दुकान में है नहीं. बिक गई क्या भाव बिकी भेंडी? 60 रुपये. बाकी ढेमस वेमस नहीं आ रहे ना. ढेमस गवार शॉर्टेज है. वो लंबे दौड़ के भी नहीं आ रहे. लंबे वांगे हरे आ गए ना अभी. क्यों 10 रुपये किलो तो बिक रहे आहे ना. चला मुरलाज कंपनी मध्ये आलो आपण. विचारू भाऊला आपला. भाऊ आज भेंडी का भाव खपली हो? 40-50 खपली ना. तेच तर म्हणलं पन्न्यामध्ये ठोक ठोक मध्ये. चवडी शेंगा आलत्या का? नाही आलते ना. भाऊ निंबू खपू राहिले का नाही? निंबूचे भाव तर निंबूचे भाव दाबूनच आहे. का भाव आहे? 250 रुपये 100 आहे. हे बघा निंबू भाऊचे आमचे 250 रुपये 100 निंबू आहे. म्हणजे 50-60 रुपये किलो. सावजी 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 काय सावजी तिला विचारू. ढेमचं गिमचं काऊन नाही आण राहिलं तर? ढेमचं गवार पक्का पक्का पुढच्या हप्त्यात. गवार भी अभी 100 रुपये किलो चालू आहे. 100 रुपये किलो चालू आहे. आणा ना मग मार्केटले काहीतरी नवीन चारान लोकायले. कुठून आणत असता? बाहेरून आण लागते ना. आपल्या इथे येत नाही ना. हा बघा मित्रांनो बाहेरून आण लागते. सावजीच आणते मी. दाखवीन तुम्हाला सावजीनं आणल्यावर. लंबे दोडके बी हा रविवारी आहे ना. चला कैरी का बा? 150 रुपये किलो. 150 रुपये किलो कैरी आहे बघा. कैरी 150 रुपये किलो. पक्के पक्के. चला ब्रोकली ब्रोकली 80 रुपये किलो आहे फक्त. 80 रुपये. आणि कारले? कारले 60 रुपये. कारले 60 रुपये. चला मग आता पालभाज्या एवढ्या येऊन राहिल्या मार्केटले. हे बघा पालक मेथी चाकवत भाजी सांबार पाल कांदे. हे बघा काय उठावच नाही. 8 वाजू राहिले तर मालच उठला नाही. बघा काय भाव राहणार आहे. 10 रुपये गड्डी 10 रुपये गड्डी. मग थोड्या वेळानं 5 रुपये गड्डी. म्हणजे 5 रुपये गड्डी म्हणजे 1 किलोची 1 गड्डी. मुळ्या दिसू राहिल्या मला आज बी. मुळ्याचा उठाव कमी झालाय. मिरची बी गेल्या. मिरची बघा मिरची. सद्दाम भाई मिरची मिर्ची 30 रुपये किलो 20 रुपये किलो. मिरची भी सो 15 रुपये किलो. पेंसिल हाँ ये देखो ये गाड्या सो गया बोलते थे. 100 रुपये पन्नी. पत्ता गोभी 100 रुपये पन्नी है. देखो 200 रुपये 40 से 300 रुपये. अच्छा माल. अच्छा माल. चला उमेश भाऊला विचारू आपण. उमेश कंपनी मध्ये मुळे अंडल में बंडल क्या भाव बंडल?
₹50 बंडल है इधर मुड़ा मुड़ा ₹50 बंडल सुपर मुड़े लगा ₹50 बंडल ₹50 बंडल शॉर्टेजचा आयटम मुगना नवीन आयटम नवीन आयटम आहे का कास्तकार का म्हणते का भाव ते आता ₹150 बंडल लागला 150 रुपये बंडल म्हणजे 1 किलोचा आहे ना हा, 1 किलो. 150 रुपये किलो ₹150 किलो. शॉर्टेज अनुभव ते आज तर दिसून राहिला मला किती दिवसाबाद हो, खूपच 5-6 महिन्याच्या नंतर आला नाही कोणा कोणाला आपला पिंपळगाव पिंपळगाव हो कोणतं पिंपळगाव हे, हेच पिंपळगाव. हेच ना आपण काय म्हणता 300 200 सब सो गए शिमला 200 रुपये पन्नी टमाटा 200 शिमला किती किलोची 10 किलोची पन्नी 10 किलोची टमाट्याची पन्नी 200 रुपये? 200 रुपयात. अरे मेथी 8 रुपये किलो आज मार्केटचं काय खरं नाही भाऊ आज मार्केट पुरा हे झालाय खतम झालाय मार्केट हे बघा 200 रुपये 300 रुपये कॅरेट टमाटर चला आपण भावाला विचारू एकता कंपनीत जाऊन भावाला पण विचारू आपण टमाटे का भाव खपूर राहिले भाव पडले म्हणते खूप आज भाव खूप पडले म्हणते कैरी आहे हो अरे बघा कैरी 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 त्या दिवशी मी दाखवलं तुम्हाला नरम झाली का रे खपूर राहिले, हा, कैरी 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 भाव भाव लय कमी झाले का आज टमाट्याचे टमाटे कपले 400 रुपये बटाणा कपला 15 रुपये हा तेच वाटलंच मला इकडे खूप बोंबलून राहिले लोक बघा भाव लय कमी झालेला आहे बघा टमाटा 400 रुपये कॅरेट खपला म्हणते गाजर बघा गाजर गाजर 20 रुपये किलो आहे 15-20 रुपयेच किलो आहे चला मग मित्रांनो आता जाऊ पटापट झाला आता आमचं घेऊन झाला पण घेणार तुम्ही बघितलं घेणं जास्त होतच नाही आपल्याला कमीच घ्यायची होती व्हिडिओ बनायच्या हिशोबाने आलो होतो पटापट चला मग हे बघा मित्रांनो दुकान आपली लावून झालेली आहे बघा कोणकोणती व्हेरायटी आणली जास्त काही आणली नाही तुम्हाला मंडीत सांगितलंच आहे मी जास्त भाजी काही आणली नाही मी तरी पण बघून घ्या दुकान लावून झाल्यावर मी दाखवतच राहतो तुम्हाला बघून घ्या काय काय कोणती कोणती व्हेरायटी आहे भाजी आणली तुम्ही बघून घ्या मग पाहून संभार पालेभाज्यामध्ये तर सगळंच काही येऊन राहिलं पालक संभार मेथी सब चाकवत भाज्या चवलाई भाजी सब आता सध्या मंडीमध्ये सगळं अवेलेबल आहे फक्त आता कसा भाव कोण्या मालाला भेटत आहे ते दाखवतो बघा चवळीच्या शेंगाला भाव चांगले भेटत आहे भेंडीला चांगले भाव भेटत आहे आणि कारल्याला चांगला भाव भेटत आहे बाकीचं कोणत्याच मालाला भाव भेटून नाही राहिले कोणताही भाव असो कोणत्याच मालाला भाव नाही आहे मिरचीचे बी रेट आज डाऊन झाले आहे आज मार्केट खूप जास्त डाऊन झालेलं आहे जे हप्त्याभरीमध्ये चालू होतं ना खूप जास्त डाऊन झालेलं आहे मार्केट आजचं चला मग व्हिडिओला आवडला असेल तर आपल्याला लाईक करा एक सबस्क्राईब चॅनल नसेल तर सबस्क्राईब पण करा आपलं चॅनल चला मग मित्रांनो भेटू उद्या आजचा मार्केट तर खूप डाऊन होता सगळ्यांसाठी शॉक आहे कारण आज मार्केट खूप डाऊन होता चला मग उद्या पाहू काय पोझिशन राहते मार्केटची तर भेटू मग उद्या सकाळी नवीन काय घेऊन नवीन विशेष काय घेऊन चला जय हिंद जय भारत